नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर आणि यूट्यूब चॅनलवरती. जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवीन आणि एकदम खतरनाक असे डिझाईनचे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर. तर हे देखील आपण आज डिझाईन घेऊन आलेलो आहे, एकदम खतरनाक आणि एकदम ट्रेंडिंगला असे येणारे आणि एकदम महत्त्वपूर्ण अशी ह्याची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जसं की जेणेकरून तुम्हाला या डिझाईनमध्ये मी नक्की काय केलं हे तुम्हाला समजून जाईल. हे आज आपण बनवलेले आहे, जसं की तुम्ही बघताय. आता यात्रा येतात, ते यात्रेनिमित्त आपण हे डिझाईन आणलेले आहे. जसं की तुम्ही बघताय की आपण याच्या व्हिडिओत आणि याच्या डिझाईनमध्ये तुम्ही सर्व काही चेंज करू शकता. फक्त तुम्ही आपली या मटेरियलचं तुम्हाला हवं असेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि एकदम खतरनाक डिझाईन बनवा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता की आपण पिक्सेल लॅब ओपन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की या पिक्सेल लॅबमध्ये आपण आपली ओपन केलेली आहे. ते आपण एकदम बनवलेले एक कोणत्या कशा प्रकारे बनवली सगळं तुम्हाला व्हिडिओची हे बॅनर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात पहिल्यांदा खूप मोठे असल्यामुळे त्यांचे बॅकग्राऊंड आहे एकदम थोडक्यात सांगण्याचा हा एक प्रयत्न केलेला आहे. जसं की तुम्ही इकडे बघू शकता की कोपऱ्यात आपण एक फोटो ॲड करा. आपण फोटोला थोडासा इफेक्ट मारण्यासाठी यूज केलेलं आहे. आपण दुसऱ्या ॲप्लिकेशनमधून आपण जसं की पिक्सेल बॅकग्राऊंड टाकलेलं आहे, आय बटनावर तुमच्याकडे जर त्याच पद्धतीने आपण घालवतोय. म्हणजे थोडक्यात असेल सांगण्याचा आता आपण उद्देश वापरलेली तुम्ही असं आपण वापरून की त्याला थोडासा इफेक्ट दिलेला आपण ते सगळं सेपरेट केलेलं टाकलेलं आहे आणि हे पूर्ण डोंगर दिसतोय आणि आपल्या बॅकग्राऊंड एडिट करता येणार म्हणजे तुम्हाला यातील सगळे फॉन्टमध्ये यूज केले असतील ते तुम्ही डायरेक्ट एडिट करता येणार आणि यात वापरण्यात आलेले सगळं टेक्स्ट फॉन्ट आता जसं बॅनर म्हणले हो, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. हे येतातच की असं नाही आहे काय. त्यासाठी आपण कुस्तीचा फोटो टाकल्यामध्ये घेतल्यामध्ये वेगळं असं त्यानंतर हे आपण असे 3 शेप ॲड केलेले असतील, जेणेकरून आपण आपले जे फोटो काही नाही फोटोशॉपसाठी शेपमध्ये बरोबर सिलेक्ट करू शकतो वापरलेलं आहे. आणि जर तुम्हाला माहीत नसेल श्रीलिपी कन्वर्ट कसं करायचं डेस्कटॉपवर, तर इंटरनेटवर श्रीलिपी कन्वर्टर टाकून तिथं तुम्ही आपण टेक्स्ट ॲड करून घ्यायचं. आपलं जे मराठी टेक्स्ट असेल ते टाईप करायचं आणि तिथून श्रीलिपी कन्वर्ट होऊन येतं. ते कॉपी करून चेंजेस नाही करतात, टेक्स्ट क्रिएट करून त्यात टाकून द्यायचं. अजून तुम्हाला आता दाखवलं असं सिलेक्ट करायचं. एकदम सोपी पद्धतीत असं थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की जिथं आपण प्रश्न अशा प्रकारे देखील आपण साईडला तुम्ही तुमच्या देवाचा फोटो किंवा एखाद्या व्यक्तीची वाढदिवसानिमित्त जे की तुम्ही शर्यत आयोजन करत असाल, म्हणजे बॅनर बनवत असाल तर इथं टाकू शकता. एकदम डायरेक्ट डिझाईन. ही डिझाईन एकदम HD क्वालिटीची, जसं की तुम्ही स्टार्टिंगला थोडंसं वरून बाहेर तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे पद्धत. एकदम खतरनाक एकदम बॅकग्राऊंडला आणि HD क्वालिटीची किती झूम करा फाटणार नाही अजिबात. अशी डिझाईन होऊन जाते. PhD फाईल डिलीट करून मिळून जाईल. नंतर आपण पुढे जाऊ. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला मेसेज करा. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्यानंतर आपण इथे व्हॉट्सअपला मेसेज करू शकता की आम्हाला ही डिझाईन पाहिजे. तुम्हाला नंतर उपलब्ध देवाचं दिले जाईल. यात्रा उत्सव ते आपण इथं टाकून घेतले. श्री भैरवनाथ यात्रा उत्सव 2023 खाली टाकून घेतले. आलेले सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत. आणि मुद्दा हे सगळे फॉन्ट म्हणजे जे टेक्स्ट टाकले यासाठी वापरण्यात आलेले फॉन्ट असं श्रीलिपी, तर मग वेगळा असा फॉन्ट घेण्याची काही गरज नाही. आणि त्यानंतर आपण इथं खाली टाकलेलं आहे शुभेच्छुक. तुमचं नाव टाकू शकता, डिझायनर आपण टाकून समजण्यासाठी फक्त तुम्ही तुमचं नाव टाकू शकता. तर इथं आपण भैरवनाथ प्रसन्न हे देखील टेक्स्ट टाकलेलं आहे. जे देवाची यात्रा असते तुम्ही बघू शकता की आपण झूम केलेली आहे. तुमच्याकडे अजून फोटो क्वालिटी HD क्वालिटीची देवाचा यातली गदा पण तुम्ही बघू शकता की एकदम खतरनाक अशी गदा आहे. HD भैरवनाथच देवाची यात्रा असेल आहे असं बॅकग्राऊंड गदा टाकली आपण PLP वापरू शकता. जे बक्षीस देणार आहेत त्या व्यक्तींचे देखील तुम्ही नाव टाकू शकता. तुम्ही त्यासाठी फक्त ती गदा अशी साईडला ठेवा. टेक्स्ट टाकून दिलेलं आणि जी व गदा आपण हे असं टाकलेलं आहे टेक्स्ट, तिथं फक्त टेक्स्ट आय बटन क्लिक करून ते घालवायचं आणि तुम्ही चेंज करू शकता. तुमच्या देवाचा फोटो असेल फक्त पेस्ट करा आणि जे टेक्स्ट आहे ते टेक्स्टची साईज छोटी करा
अशा प्रकारे आपली डिझाईन तयार झालेली आहे. तुमच्या त्या डिझाईन कशी वाटते देवाचा नक्की कळवा आणि फोटो करायचा. चला आता व्हिडिओ एकदम शेवट करू. डिझाईन पुन्हा एकदा अशी फोटो केला अशी व्हिडिओ डिझाईन ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. 3 फोटो आपण या डिझाईनमध्ये वापरू शकतो. एकदम असे खतरनाक आणि HD क्वालिटीची डिझाईन असणार आहे मित्रांनो. आणि डिझाईन कशी वाटते हे कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा. आणि जसं की आपल्याला इंस्टाग्राम अकाउंटला ही डिझाईन अशी पाहिजे अशी सांगत होते आपले सहकारी मित्र म्हणा किंवा आपले यूट्यूबवरचे व्ह्यूअर्स असे मित्र म्हणत होते की बाबा आम्हाला अशी डिझाईन पाहिजे. ती ही डिझाईन खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे या डिझाईनला भरपूर प्रेम द्या. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. येऊया आपण पुढच्या एकदम खतरनाक अशी व्हिडिओमध्ये आणि एकदम खतरनाक अशी डिझाईन घेऊन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.